आणि सातारा जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठ्यांची आरक्षणाची लढाई आता 11.5 महिन्यापासून सुरू आहे. सातत्यानं ही मराठा आरक्षणाची लढाई 11.5 महिने झाले मायबापावर सुरू आहे. ही गोण्या मोठ्या लोकांसाठी लढाई नाहीये. माझ्या मराठा समाजानं गरजवंत असणाऱ्या गरीब मराठ्यांसाठी ही लढाई उभा केलेली. हा लढा 11.5 महिन्यापासून सुरू असल्यामुळं लोकांना वाटत होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त वाटत होतं राजकीय नेत्यांना की हा लढा बंद पडत. 11.5 महिने या देशात आतापर्यंत कुठलाच लढा सातत्यानं चाललेला नाही आणि इतक्या लाखांना लोक त्याच्यात सहभागी थोडेही कमी होत नाहीत. हा पहिला लढा आहे. सगळ्यांनी ताकद लावली. हा लढा बंद कसा पडल, कारण ही लढाई गरिबांना न्याय देणारी होती. मी थोडंच बोलणार आहे कारण माझ्या कमरात अंगात सगळ्या चमका निघतात. माझा त्या उपोषणामुळे या शेवटच्या उपोषणामुळे लय हाल झाले. पण मी माझ्या मराठ्यांना उघडं पडून द्यायचा नाही म्हणून जीवाची बाजी लावून पुन्हा मैदानात उभा राहिलेलो. यांना तेवढंच पाहिजे की मी कधी बाजूला हटतोय याची ते वाट बघताय. कारण मी हटलो की त्यांचं साधलं. त्यांनी अगोदर एक काम करून बघितलंय मायबाप मराठ्यांना. त्यांनी पहिलं काम केलं, ओबीसीचे छगन भुजबळ ते नेते माझ्या विरोधात घालून बघितले. पण त्या छगन भुजबळचा काटाच केला नाही. मग त्याला जोडीला आणखीन 10-15 नेते दिले, ते पण कदरले मला. मग आता देवेंद्र फडणवीसांनी दुसरी चाल केली. सगळे पडलेले फिरलेले सगळे गोळा केले. जेवढे पडेल माल होता राज्यातला लोकसभेला ते सगळा जमा केला माझ्या विरोधात उतरीला. ते बी कालपासून गप्प पडले. माझी फक्त मराठ्यांना सातारा राजधानी नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान, जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असला तर तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. तुम्हाला जर राजकीय नेत्यांचा दबाव घ्यायचा असला, काय चाललं तुमचं दोघांचं? कमच काय चाललंय की तुमचं दोघांचे फाईट? आरक्षण वाटप हे का? जाऊ द्या, मी आहे ना, सगळ्याला हात घेतो मी आरक्षणात. याच्यात काय कामाचं आहे? आला याच्यात काय नाही, याच्यात काय नाही. खरं सांगतो मी, इथं काय नाही. इथं बसून जमलेलो होतो आपण 42 वर्ष याच्यावरच बसलो. त्याच्यात जितकी मजा येऊन बसायची ते कशातच नाही. पण आता हे काय माझ्या काय तुतून घेतलंय मी, मला हलता आहे ना सोडता आहे ना. पण मी बी पाहत आहे तुमच्या रक्ताचा क्षेत्रीय मराठा आहे. आरक्षण घेतल्याशिवाय हटतच नाही मी बी. मराठ्यांना एक काम करावं लागणार आहे. त्याचं काय आता काय बोल त्याची? अरे मग भेटो ना आपण. मी मुक्कामाला आहे ना तुमच्या इथं. स्पेशल भेटायला जाऊ दे. तो नोच आहे. आणि सातारा जिल्ह्यातल्या पण तुमच्या पुढं संकट उभा आहे. राजकीय नेते दबावांतील तुम्ही जर दबावाला भेलात, तुमच्या लेकराचं आयुष्याचं तुम्ही वाटोळं केलं. तुम्ही त्याचं ऐकलं, तुमचे लेकरं बर्बाद झाले म्हणून समजा. त्याचे लेकरं तुम्ही मोठे केले,
त्याला काहीच फरक पडत नाही. आता तुम्ही असलात काय नसलात काय, पण तुमचे लेकरं तुम्हाला आयुष्यभर माफ करणार नाही. मला माझी लढायची पद्धत अशी आहे, 10 लोक असले तरी मी लढतो आणि 10 लाख असले तरी पण लढतो. कारण लोकांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या. मी ज्यावेळेस चलतो, ज्यावेळेस एखाद्या रस्त्यावरून जातो, मी साताराकरांशी लय महत्वाचा विषय शेअर करतोय, जे मी कुठंच बोललो नसेल हे सांगायला लागलो. की रस्त्यानं चलत असताना मला लेकरं सांगतात, आमचं भविष्य तुमच्या हातावर आहे, तुम्ही मागं हटू नका. मला फक्त तेवढा शब्द मागं सरकू देत नाहीये. माता मावल्या ज्यावेळेस भेटतात त्याही सांगतात, आमच्या कुटुंबावर जितका आमचा विश्वास आहे तितकाच तुमच्यावरती सुद्धा विश्वास आहे. फक्त आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे सरकायचं नाही. म्हणून या राजधानी सातारा नगरीतून माझं आव्हान आहे, तुम्ही राजकीय नेत्यांनी जर दबाव आणला तर घरात बसू नका. तुम्ही जर घरात बसले, आरक्षण गेलं म्हणून समजा, पुन्हा आरक्षण हे शब्द तोंडावर सुद्धा काढू नका. कारण इतकी ताकदीची लढाई पुन्हा नाही उभा होणार. तुम्ही घरी बसून टीव्ही वरती बघू नका. तुम्हाला प्रत्यक्ष मैदानात 1 दिवसासाठी यायचंय सगळ्या मराठ्यांना. तिथून आपली शक्ती नाही दिसणार. तुम्ही बिल्डिंगून डुकून बघू नका. तुम्हाला मैदानात यावं लागणार. तुम्ही फ्लॅट मधून डुकून बघू नका. आता तुमचे लेकरं मोठे करायचे असले तर तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार. जर कोणी एखाद्याच्या दुकानात, कापडाच्या दुकानात किंवा किराणा दुकानात कामाला असेल, त्याला त्याचे लेकरं मोठे करायचे, त्याला 1 दिवस कामाला जाऊन नाही चालणार. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला तळतळी सांगतोय, त्या दुकानातून डुकून बघण्यापेक्षा 1 दिवस त्या दुकानाच्या कामाला सुट्टी द्या, पण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा. एखाद्या शिक्षकाला येता येत नसेल, त्याने 1 दिवसाची रजा द्या. त्याला अति काम असेल, त्याचं कुटुंब त्यांनी घराच्या बाहेर काढून आंदोलनात सहभागी करा. कारण ही भूमी शूरवीराची सातारा राजधानी. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना इथून सांगतोय मी, तुम्हाला घराच्या बाहेर यावं लागणार आहे. एखादा वकील असेल, एखादा डॉक्टर असेल, त्याला काम सोडावं लागणार आहे. कारण त्याचा मुलगा डॉक्टर पुन्हा होणार नाही. कारण आरक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षकाचा मुलगा पुन्हा शिक्षक नाही होणार. त्यासाठी त्याला आरक्षण आवश्यक आहे. घराघरातल्या लोकांना बाहेर पडावं लागणार आहे. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांना 1 दिवस व्यवसाय बंद करून बाहेर यावं लागणार आहे. पट्टा आण रे इकडं. घराच्या बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला न्याय नाहीये. उद्योग करणारा मराठा असू द्या किंवा शेती कसणारा मराठा असू द्या, तुम्हाला शेतीतले काम 1 दिवस सोडावे लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. ज्यांना आरक्षण आहे ते ताकदीने लढायला लागले, तर तुमच्या लेकराचं काय? सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांना आता विचार करण्याची वेळ आली. संकटानं मराठ्याला घेरलं विसरू नका. काय करायला तसं लोटी तुम्ही दम्मान होती. आपल्या पुढं संकट उभा केले. एक 15 मिनिटासाठी फक्त शांतते नाही का? सरकारनं संकट उभा केलेत, मराठ्यांच्या काही नेत्याने सुद्धा संकट उभा केले, सत्ताधाऱ्यांनी पण केले. संकट तोडायची जबाबदारी सगळ्यांची. तुम्हाला घर सोडावे लागणार आहे. ही लढाई गरजवंत गरीब मराठ्यांच्या जीवावरती हे आंदोलन उभा आहे. तुम्ही जर 1 दिवस कामं सोडले तर सरकारवरती दबाव निर्माण होणार आहे.
आणि त्यातून मराठ्यांना न मिळणारं ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. तुम्हाला जर आरक्षण काय पुन्हा एकदा बघायचं असलं, आपण आपल्या लेकराला फक्त 1 घंटा जवळ घेऊन बसा आणि त्यांना आरक्षणाची किंमत विचारा. ती मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला आरक्षणाची किंमत सांगन काय? कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाहीये. आणि हेच मराठ्यांच्या लक्षात आलं की ही संधी मराठ्यांना आली. मराठ्यांनी ही ओबीसीतून आरक्षणाची लढाई जिंकायची. जसं मराठ्यांच्या लक्षात आलं तसंच ओबीसीच्या नेत्याच्याही लक्षात आलं की मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. आरक्षणामुळं आपण श्रीमंत झाले, आपल्या पोरांना नोकऱ्या लागल्या. मराठ्यांच्या पोराला जर नोकऱ्या लागल्या तर ओबीसी नेत्याचे आणि मराठ्यांच्या नेत्याचे पॉम्पलेट चिटकायला राहीन कोण? गरीब मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले, यांच्या प्रचाराला कोण? कारण त्यांनी आता लोकसभेला बघितलंय, त्यांच्या प्रचाराला कोणीच नव्हतं, त्यांचे तेच होते. यावेळेस त्यांचे एवढे हाल झालेत प्रचाराला आणि पॉम्पलेट चिटकायला, त्याने आत्याचे पोरं मावशीचे पोरं गोळा करून आणले. मेवना, आता मेवना एकच आहे, 2-2, 4-4 बी नाही त्यांना. त्यांची एवढी फजिती झाली, तुम्हाला वाटल्यास व्हिडिओ टाकीतो मी. एक दिवशी उमेदवारच पॉम्पलेट चिटकीत होता स्वतःच. एवढी हाल त्यांचे मराठ्यांच्या पोरांनी केले. समजून घ्या, आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचंय, ते द्यायला तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे. कारण मराठ्यांना त्रास आहे, मराठ्यांच्या लेकराला त्रास आहे. सरकारनं न मागितलेलं 10% आरक्षण आपल्याला दिलंय आणि मराठ्यांचं ईडब्ल्यू सुद्धा रद्द केलंय. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निघायला लागले, त्याचीही व्हॅलिडिटी होत नाही. जाणून बुजून जातीवादी अधिकारी व्हॅलिडिटी होऊ देत नाही. तुमच्या साताऱ्यात जसं आहे तसंच महाराष्ट्रात सुद्धा आहे. पण आम्ही सोडत आणलेत प्रश्न बाकीच्या जिल्ह्याचे. साताऱ्याचा आज कळाला की तुमची व्हॅलिडिटी होत नाही. त्यांनी जर ह्या 8 दिवसात नाही केले ना साताऱ्याच्या दाखल केलेल्या व्हॅलिडिट्या, मग दाखवतो काच कमिटी झाल्या अधिकारी. तुम्ही फक्त सगळे घराच्या बाहेर पडायचं शिका. त्याचं कारण सांगतो. संकट खूप आहेत, हे सापडे ते सांग. आणि माया माग असे लागले ती सत्ताधारी विरोधक दोघं. परत काही संघटनेचे मराठीचे लोक फोडलेत, त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावतात माझ्या विरोधात. काही समन्वयक फोडलेत, ते समन्वयक पदच कुठून आणलंय, कुणी आणलंय काय आम्ही. यांच्या दुकानं बंद पाडल्यामुळे हे काय मला नीट खाऊन द्यायना आणि मला काही खायला लागत नाही. मला पैसे लागत नाहीत आणि सरकारचं पद बी लागत नाही. आणि मग यांचं दुकान 1 वर्ष झालं पुरे बंद आहेत. मग हे आता 1-1 फुटायला लागले, फोडायचं काम दरेकर करायला लागलाय. ती मावशी ती फोडायचं काम करते. याला आकली कशा नाही बाबा. गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे, आपलं राजकारण दुसऱ्याच्यात करू. खूप कारण आहेत ना राजकारण करायला. गोरगरिबाच्या लेकराच्या ह्याच्यात कशाला. हे फक्त सांग सापडी देत, फक्त सांग. मी करतो मी खाली मुलगच करणार आहे, तुम्ही नका टेन्शन. मी जर एखाद्याच्या माग लागलो ना, पाडीन म्हणलं ना, मग पाडीतोच मी. इतका विचित्र आहे. कारण मलाही मानणारा किती वर्ग आहे. तुम्ही रॅलीत नका दिसून देऊ, एखाद्या सभेत नका दिसून देऊ. या गोरगरीब माझ्या मराठ्यावर जर दबाव आणला, येऊ नका जाऊ नका म्हणून, ती येत नाहीत बिचारी. गरीब आहेत, जात नाहीत, कारण यांची चलती आहे. त्याच्यामुळं मराठी एखादीच गोरगरीब दबत येत. हे मला गरिबांपासून किंवा गरिबाला कार्यक्रमाला येण्यापासून रोखतील,
पण मी मराठ्यांच्या मनामनात बसलोय, ते कसं काढणार? मी ज्याला पाडा म्हणन मराठे घरीच बसणार, पण मतदानाच्या दिवशी त्याला पाडणार म्हणजे पाडणार. या सातारा नगरीतून जाहीर सांगतो मी, तुम्ही आमच्या सभेला येण्यासाठी जर दबाव आणला, गोरगरीबाला रॅलीला येण्यासाठी आणला, आणि मी जर एकदा नाव घेऊन सांगितलं याला पाडा, तो पडलाच म्हणून समजा, नाही पडला ना तर नाव बदलून ठेवेल मी. कारण गोरगरीब मराठ्याला त्याचं लेकरू डोळ्यासमोर दिसतंय. कोणाला वाटत नाही आपलं लेकरू मोठं व्हावं? कोणत्या शेतकऱ्यांना वाटत नाही माझं लेकरू अधिकारी होऊ नये? प्रत्येकाला वाटतंय. तुम्हाला याच्या बरोबर आणखीन एक त्रास सांगतो. आपले मराठ्यांचे असणारे अधिकारी कोणत्या क्षेत्रातले असू द्या, जाणून बुजून त्यांना त्रास देणार, जाणून बुजून त्रास देणार. मग क्षेत्र कोणतं बी असू द्या, तुम्ही शिक्षण क्षेत्र असू द्या, महसूल क्षेत्र असू द्या, पोलिसात असू द्या, आणखी नोकऱ्या कशा कशा, रेल्वेत असू द्या, डॉक्टर सरकारी दवाखान्यातले असू द्या, वकील असू द्या, याला का म्हणते ते माहितीये का? जर काम नाही केलं का, मा काम कर, नाही ते जर बसत नसलं, ते जर मला नाही तू मराठ्याचा म्हणून करीत नाही कामचं, बघा याच्यात मराठ्याचा काय संबंध? डायरेक्ट जातीवर येणार. तुम्हाला एक काम सांगतो, मी बी तेच करतोय, तुम्ही पण तेच करायचं. इथून पुढं मराठ्याच्या अधिकाऱ्याला त्रास दिला की त्या अधिकाऱ्यांच्या बाजूला मराठ्याने उभा राहायचं. इथून पुढे त्यांच्या बापाची पेंड आहे का? कोणी येतं कसलं येतं दहशत आहे. आपल्या अधिकारीने आपले चांगले घराणे जर संपले, आपल्याला कोणीच विचारणार नाही. त्यांच्या पाठीशी उभा राहा, कारण ते त्यांच्या पाठीशी उभा राहते म्हणून त्यांचं काय होत नाही. आपण नुसते बघायचे भूमिका घेतो, मजा, नुसते मजा बघतो. होती का बढती आपली? आपल्या अधिकाऱ्यांच्या बढत्या झालेल्या कवा बघितल्या का? कवा त्याच पुढच्या आपला अधिकारी त्याच्या मागून येते, दुसरे पुढे बी जाते, तिथंच आहे. आरक्षणच नाही ना. तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणतोय? आपले अधिकारी बसले त्याच जागेवर आहेत. आपले शिक्षक सुद्धा काही बघा त्यांना आणखी पगारच नाही. कारखान्यात ज्यांनी ज्यांनी आपले मराठ्याचे लोक लावले त्याला आणखीन पगार नाही, ते परमनंट झालं नाही. ते मथर झालं, त्याचा पोरग सुद्धा मथर झालं बिगर लग्नाचंच, तरी पगार नाही. नसल्यामुळं प्रत्येक जागेवर मराठ्यांची गळचेपी केली जाते, त्याला त्रास दिला जातो. तीच परिस्थिती आता आहे. आता आरक्षण आपण टप्प्यात आणलंय. तुमच्याकडे न निघणारा सातारा जिल्ह्यात सुद्धा भरपूर नोंदी निघाल्या. हे मराठ्यांच्या एकजुटीचं यश आहे. तुम्ही जर एकत्र पुन्हा नाही आले तर यांना सापडते सांग. थोडे तुम्ही कमी आले हे डायरेक्ट सुरू करतात. एक अर्ध जण ते लय नाही तर जातीवादी असणारे, अत्यंत मराठ्यांचा द्वेष असणारे लगेच लिहायला चालू करतात, नाही तर मग बोलायला चालू करतात. त्याच्याकडे दोन काम आहेत, एक दोघ जणच आहेत ते. आमच्यातून एखादा फुटला की त्याने नेऊन बसला, लगेच बाईट सुरू त्याची. त्याचं ध्येनच तेवढे 11 महिने झालं, दुसरं काहीच काम करीत नाही ते. नाही दुसरंच नाव आहे काय तर त्याचं, कोणाचं नाव नका घेऊ. ज्याचं घ्यायचं तेव्हा घेईन, त्याला म्हणा दिवस बदलत असते. ज्या टायमाला दिवस बदल त्यांना त्या टायमाला मराठी बी काय असते तुला दाखव. आज देवेंद्र फडणवीसने सांगितलं असं तुला असं म्हणून, पण देवेंद्र फडणवीसला बी त्याच्या सगळं आता एक दस्तीने 2-2, 3-3 दस्त्या रुमाल आहेत खिशात घाम बसायला. कारण मनोज जरांगेला खेटायचं आणि ही लढाई गोरगरिबाची. पाणीच पाहिजे तेव्हाच गप बस, त्याशिवाय गप नाही बसणार. त्यांनी काय केलं, उलची काय झालं लगेच हिनवायचं मराठ्यांना. मराठी येत नाहीत, आता आंदोलन गुंडाळायचं मागं दिसतंय, आंदोलन संपलं. अरे मी शेतकऱ्याचं पोरग आहे, मी आत्ता पण बांधावर बसून भाकर खातो. आत्ता पण मला लोक असले काय नसले काय, मी वेळा काय उचललाय मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं.
100 लोक असले तरी मी सभा घेणार, रॅली घेणार, आणि 10 लाख असले तरी घेणार. आणि कुणीच नसलं तरी मी एकटा लढणार. कारण माझ्याजवळ शक्ती आहे, एक माझ्याजवळ हत्यार आहे, आमरण उपोषण. याच्यावर सगळ्याला आड उभं पाडतो मी. लढणारच आहे ना. तरी पण तू कमून स्वप्न बघतो उग बंदच झालं, चालू झालं, आता काही खरंच नाही राहिलं. तुला कोणी सांगितलं खरं राहिलं की नाही? आमचं काही कामात असते मराठी, असं जोडायला नाही जमत का? काही पुरा आलं, संकट आलं म्हणून नसताना आले, असं जमत नाही का? सांगायला वेगळंच सांगशील. अरे किती खाणार सरकारचं, किती बोलणार? त्यांनी मराठी हटणार नाहीत. मी तर कवाच नाही. आता मला सांगा, मी सलाईन काढली परवा आणि आता लावलाय कमराला बेल्ट. बेल्ट लावून लढतोय म्हणल्यावर मी हटन का? त्याला एवढी ताकद पाहिजे. काय लिहिल काय बोलन त्याचा नियमच नाही. मला तुम्हाला फक्त या साताऱ्याच्या राजधानीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगायचंय, तुम्ही नाही आले की याला सांग सापडते. हे मराठ्यांना हिरवायला, अपमानास्पद बोलायला चालू करते. तुमचं एक दिवस काम बंद झाल्यानं काही वाटलं नाही होणार. शेतकरी मराठ्यांपासून नोकरदार मराठा, व्यावसायिक मराठे सगळे बाहेर पडत जा आणि उगाच बिल्डिंग डुकून बघू नका. त्या शायनिंग मध्ये जगायचे दिवस नाहीत आता. लेकरं मोठे करावे लागणार नाही तर वरच्या तळावर बसला का लेकरं सगळं काय वरच्या तळावरच राहतील सुशिक्षित बेकार म्हणून. खालच्या तळावर यायचं शिका आणि खालच्या तळावरून रस्त्यावर यायचं शिका. तेव्हा आपल्या लेकराच्या अंगावरती आयस दर्जाची वर्दी दिसणार आहे, तर तुमची शान वाढणार आहे. घरात बसून काय नाही होणार. सगळे मराठे घराच्या बाहेर पडत जा. एक दिवस तुमचा रिक्षा आणता रिक्षा बंद करा, तुमचा ट्रॅक्टर बंद करा, टेम्पो बंद करा, ट्रक बंद करा. नोकरीला जाणाऱ्यांना एक दिवस नोकरीला जाऊ नका, एक दिवसाची रजा द्या. कंपनीत कामाला जाणाऱ्या पोरांनी एक दिवस कंपनीत जाऊ नका. कंपनीच्या मालकानं सुद्धा एक दिवस बाहेर पडावं. त्याला लागत नसल पण खेड्यापाड्यात त्याचा कोणीतरी पाहुणा नातलग असणारे त्याच्या कामाला येईल. कोणाचे तरी चुलते, कोणाचे तरी काके त्यांच्या कामाला येईल. काही आजोबा आजी बोलतात की माझ्या कामाला नाही आलं तर माझ्या नातवाच्या कामाला येईल. हे आरक्षण कोणाच्या ना कोणाचं तरी भविष्य घडवणार आहे. कोणाच्या ना कोणाच्या तरी पिढीचं कल्याण होणार आहे. कोणाची तरी मुलगी डॉक्टर, इंजिनियर होणार आहे. कोणाचा तरी मुलगा IAS IPS दर्जाचा अधिकारी बनणार आहे. या कामासाठी आरक्षण लागतंय. तुम्ही जर शेतात बसून मोबाईलवरच काय सभा चालली बघितली तर त्याची धग सरकारला कळणार नाहीये. तुम्ही घरी बसून, तुमच्या फ्लॅटवर बसून, तुमच्या बंगल्यात रूमवर बसून तुम्ही जर आंदोलन टीव्हीवर बघितले तर सरकारला मराठ्यांच्या आंदोलनाची धग कळणार नाही. मराठ्यांचा आक्रोश लक्षात येणार नाही. मराठ्यांनी चुकीचं पाऊल पडू देऊ नका. यांना बोलायला संधी देऊ नका. मी तळतळीने या राजधानी साताऱ्यातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पायाला हात लावून सांगतो, सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा. घर सोडल्याशिवाय, आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही किंवा हे मिळू देणार नाहीत. यांना मी जिरीस आणलंय. यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय. सगळ्या टोळ्या यांनी तोडायच्या असल्या तर तुम्हाला आणि आम्हाला रस्त्यावर यावं लागणार. कारण ही एकाकी झुंज मी 11.5 महिन्यापासून देतोय. आता या लढ्याला 1 वर्ष 29 ऑगस्टला पूर्ण होईल. हा देशातला सगळ्यात मोठा लढा असणार आहे. 1 वर्ष मराठ्यांचा सातत्यानं लढा चालला आणि तितकेच लाखाने लोक त्याच्यात सहभागी आहेत. ही देशातला सगळ्यात मोठा लढा आहे आणि या लढ्याला यश सुद्धा मिळाले. फक्त सगळ्या सोयरीची अंमलबजावणी राहील. ती अंमलबजावणी घेतल्याशिवाय मराठ्यांनी मागे हटायचं नाही.
यांच्या टोळ्याला मी भेट नाही, तुम्ही काळजी करू नका. छगन भुजबळच्या माध्यमातून एक टोळी आहे. ते तर 15 दिवस झाला कुंकड गेला आणि कुंकड नाही, काय करतोय काय नाही. त्यांनी 10-15 तयार केले टोळी मुकादम. तो बी गप पडला. आता त्याला सोलापूरच्या याच्यात आणलं होतं बघा कुणीतरी, देवेंद्र फडणवीस साहेब मतदारसंघात. त्याला ज्या ज्या मतदारसंघात नेते ना, त्या मतदारसंघातल्या आमदाराला मराठ्याने पाडायचं म्हणजे पाडायचं. सगळ्यात जास्त वाटोळं त्यांनी मराठ्यांचं केलंय. अशा 7-8 टोळ्या उभा केल्या आणि सगळ्यांनी मला घेरले. तुमच्याच पाय त्याला हो. ते एकदाच बोलत येतात. मी कसा बोलायला लागलं की बंद करते. आपलं बोलणं कसं असतं माहिती आहे ना, झटक्यात आला ते कुणी येऊन दुसऱ्या बारी बोलतच नाही. ते ह्या बारी काही राहत नाही, काळजी ना करू. याला वाटतंय लोक रॅलीत नाहीत किंवा सभेला नाहीत. काही वर दबाव येतो. गरीब माणसं असतात आपली. काही गरीब असले तरी कोणालाच मोजीत नाहीत. ते बोटाडच काढतंय पायातलं. पण त्यांच्या मनामनात आरक्षण बसलंय. हृदयातला माझा विचार त्यांच्या कोणीच काढू शकत नाही. या देशातला कोणीच. मी नुसतं तिकडून सांगितलं नाव घेऊन, याला पाडा घे, पाडाच. कारण तिथं भीती आहे का काही? तिथं ऑटोमॅटिक गोलाला लावलेला असतं. त्याच्या सगळं घेणार रोज त्याच खा. काय करता मग? लयच भेवाटत त्याच खायचं आणि तिथं गेलं त्याच्या विरोधात मतदान करायचं. पडलं हातात काही नाही राहिल्यावर काय करेन मी? तशी सत्ता. पण सत्ता मात्र गरीब मराठ्यांची छावीस आहे. आपण तशी सत्ता आणून लयच ताण दिला ना, आपल्या नोकरदार वर्गाला त्रास देत. त्यांच्या लेकराला आरक्षण लागतंय. नोकरदार वर्ग जेवढा आपला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर, त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाही, बढत्या होत नाही. आरक्षण पाहिजे असलं, त्याला जर बेवाटत असलं तर त्याने घरचा सांगायचं आमका चिन्ह नाही बा. तिथे गेल्यावर कुणाला काही दिसत नाही. गप्पा गप दाब्यो आपण म्हणून दुसऱ्याने मतदान टाकलं असेल, मी नाही टाकलं. आणि सगळ्या तसंच टाकलायचं एकामेकावर. त्याला म्हणायचं मी तुम्हालाच केलं पण ते नसन केलं. मी रोज तुमच्या संघ म्हणायचं. आमच्या बीडकड तिकडं मराठवाड्यात तुमच्या इकडे बी तेच मोजामोजी चालू आहे सध्या. ते नुसते म्हणतात माझ्या तुम्ही इतके जण व्यासपीठावर होतात, कसं काय पोळवर मी ते मला मी केलं पण त्यांनी काय माहित केलं नव्हतं. नुसते एका नोकर ढकली देत. ते मध्ये जाऊन द्या, आता बेरीज लावण्यापेक्षा पडत आहेच मी. आता कुठं तो आहे ना ते लागतो. हीच भूमिका महाराष्ट्रात 288 ला होणार. पाडायचं म्हणजे पाडायचं, सोडायचं नाही. किती त्रास देतात बघू. आणि एकदा त्याच्या संघाला सगळ्या पाहुण्यांना आपण फोन करून सांगा, सगळ्या मित्राला फोन करून सांगा, आतापासून तयारी सुरू ठेवा. जर आपले उभा करायचे ठरले तर 100% मराठ्यांनी मतदान करायचं. 100%. ज्याला लय भेवाटतं नेत्याचं त्याने त्याच्याच संघ राहा. पण मतदान करायच्या दिवशी जो आपला उमेदवार आहे, मराठ्यांची शान वायाला जाऊ देऊ नका. मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे. इतकं ताकदीनं मतदान करा ना, पुढचा म्हणला पाहिजे इतकी मायासन गर्दी होती मी पडूच कसा. बाकीचे आमच्या तिकडे 25-25 वर्ष न पडले का नाही. आणि तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्याच जणांनी मदत घेतली, पण ते आता बदलले. ते बी आता बदलले, नाही तर त्यांनी सुद्धा मदत घेतलेली. आता त्यांना पक्ष मोठा वाटायला लागला तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांना. त्यांना गरीब मराठे मोठ्याने वाटायला लागले. त्यांनी उभा केलेले पडू आता विधानसभेला. काय करता मग आता? पण तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात आणि खानदेशात 100% सीटं पडलेली दिसते ना. शब्द माझा सातारा नगरी. मुंबई नाव का नाही घेतलं तर मुंबई सेटिंग लावणं सुरू आहे आमचं तच असतं. अरे मुंबईत हवा मोगाव का पाणीच नसतं. आपण जिथं ताकद आहे तिथंच बोलावं, बळच कोणाला आव्हान नाही. महाराष्ट्रातून मुंबईत गेलेले कोणत्या मतदारसंघात किती गेलेले हे बघणं चालू आहे आमचं. जर बरंच असलं तर सीट उभा करायचं, बरंच नसलं तर निर्णायक ठेवायचं, पाडायला मोकळे.
आणि प्रत्येक मतदारसंघात मुंबईच्या 20-30 हजार आपले नमुने गेलेले आणि त्याच्यात परत मुसलमान आपल्या जोडीला आहे. मी जर इकडून पाडा म्हणलं ते तिकडून मध्ये पाडू असं जोड जमला. जेव्हा आता मुसलमान मला भेटले ते म्हणजे पाटील एवढी वार पाडू म्हणलं पाडू तो पाडू जमतील काय नुसती पाडापाडी. तुम्हाला मुंबई सुद्धा कार्यक्रम लावण्यात दाखवतो. फक्त 1 महिना वेळ द्या मला, कारण लोक आतून पेरलेले आपण गेले हुशारीत होय. इकडे कार्यक्रम लागला त्यांचा. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात त्यांनी लोड घ्यायचाच नाही. कुणबी मराठी सरळ सांगते, आम्ही कुणबी जरी असलो तरी मराठी. कुणबी म्हणजे शेती कसणारे. प्रत्येक मराठा हा शेतकरी. त्यामुळे विदर्भातले आता खवळून उठले, ते बी ऐकत नाही. आणि असा मतदारसंघ नाही या राज्यात की तिथं 50,000 मराठ्यांचं मतदान नाही. 50,000 लीड तोडणं सोपं आहे का? आणि मग मी काय सांगितलं आता? आणि मग काय आणतोय आता? पट्टा लावून दबाव आहे. आणि कसा घालू? आता लय झालं ते एकदा मुंबईत चक्कर मारून येऊ बा. एक लय झालं ती एक चक्कर मारू. काय करता मग आता नसले ऐकत तर? मराठे सगळे एक झालेत आता. गिरीश महाजनाच्या मतदारसंघात 1,36,000 नुसते मराठी. ये बरं म्हणा कसं काय निवडून येत होती. परळी मतदारसंघात 1,14,000 नुसते मराठी. आता मला सांगा, हे जे मतदारसंघ आहेत मराठ्यांना त्रास दिलेले, हे पाडायला पाहिजेत का नाही? नाही त्रास देणारा ठीक आहे, म्हणजे ओबीसी असायला पण आपल्या विचाराचं असल्यावर हरकत नाही, त्याला निवडून देऊ, कारण मराठी जातीवाद करत नाहीत. पण विरोध करणारा ठेवायचा कशाला? आणि असे मतदारसंघ आहेत की तिथे 40-40, 50-50 हजार मतदान मराठ्यांचं आहे. 50,000 लीड तोडणं सोपं आहे. अरे आमच्या तिकडे एका जिल्ह्यात 5,000 लीड तोडा इतका प्लेस पडला. सोपं नाही. एवढे सोप्या गोष्टी नाही त्या. जातीवाद इतका भोवत असतो, त्यासाठी जातीवादी राहायचं नाही माणसाने. सगळं आरतीने राहत. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जर म्हणलं ना त्याला निवडून आणा तरी मराठी पाडणार आहेत. हा काय म्हणणं आहे तुमचं? इतके बिघडले तिथले मराठी, ते माझ्याकडे येते. आता काय लक्ष दे. तुम्हाला सांगितलं ना मी, मराठ्यांच्या यांनी जरी रॅलीला लोक नाही येऊ दिले, सभेला नाही येऊ दिले पश्चिम महाराष्ट्रात, मराठ्यांच्या हृदयात बसलेला मी माझा विचार तुम्ही कधीच काढू शकत नाही. मराठे घरी राहतील, पण मी नाव सांगितलेला उमेदवार तुम्हाला कोणत्या पक्षाचा असू द्या पडल्यालाच दिसत, पडल्यालाच दिसत. आणि तुम्हाला ते तुमच्या लेकरासाठी पाडायचं आहे. तरच आरक्षण मिळणार नाही तर आरक्षण मिळत नाही. आपले लोक तिथं गेल्याशिवाय विचाराचे आपल्याला न्याय नाही मिळणार. सगळ्याचे फक्त नेते नाही. धनगर बांधवांचं आरक्षण इतकं लावून कुणीच धरलं नसेल, इतकं मिळवून धरलं. कोण म्हणला धनगर बांधव मराठी एक? धनगर बांधव आणि मराठा बांधव कधीच फुटू शकत नाही. मुस्लिम बांधव, दलित बांधव गाव खेड्यातला कधीच फुटू शकत नाही. 12 बोलतेदार सुद्धा नाही. अरे बाबा आम्हाला रोज एकमेकात राहायचंय. हे बघा, काढला विषय म्हणून सांगतो, आताही गावखेड्यात मराठ्यांचं त्यांच्याशिवाय धकत नाही आणि त्यांचंही मराठ्यांशिवाय धकत नाही. आताही आम्हाला दोघाला एकमेकाला गरज लागते. ही का वयाच्या मदतीला? हे राहते सागर बांगल्यावर, आम्ही राहतो इथं. अचानक गरज लागली आम्हाला 700-800 रुपयाची, तर त्याला 700 रुपये मागता येत नाही. तो एवढा मोठा माणूस, त्याच्याकडे जायचं म्हणलं 1,500 पोलीस ओलांडून जावं लागतं. किंवा मराठ्याला जर 500 रुपये लागले तर आम्हाला धनगराला नाही तर मुसलमान नाही तर दलिताला मागायचे. किंवा 12 बोलतेदारांना, मुस्लिमांना, धनगरांना पैसे लागले तर त्यांनी मराठ्याला मागायचे किंवा मराठीने त्यांना मागायचं. आमचं धकतच नाही. चहा प्यायला जरी बसलो तरी आमचं धकत नाही. आम्हाला रोज एकमेकाच्या तोंड बघायला लागते. आमच्या सुखादुखात आम्हाला एकमेकाच्या राहावं लागतं. तुमच्या नादी लागून आमचं भागणार नाही. आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलं, ओबीसीच्या लक्षात आलं. सगळ्यांचं सध्या एकच म्हणणं आहे, माझ्याकडे लोक येते ती
आणि 29 पर्यंत तुम्हाला सगळे समीकरण जुळलेले दिसते, काळजी करू नका. सातारा राजधानीतून सांगतो मी, सगळ्या जातीची धर्माचे समीकरण जुळलेले दिसते. सगळ्यांचं म्हणणं आहे गोर गरिबांची लाट आली. आणि खरं सांगतो 75 वर्षात असली लाट कधीच नाही आली गरिबाची. श्रीमंताची आली, आमक्या आमक्या पक्षाची आली, तमक्या नेत्याची आली, पण मराठ्यांची लाट. अरे मला कोणाचा म्हणतात काय सांगावं तुम्हाला, कोणाचा कोणाचा हा 8 नाही 23 झाले, 23 मराठ्यांचे. कोणत्या का पक्षाच्या व्हायनात पण मराठ्यांचे 23 झाले, 4 नाही. भांडणं लागत नाही, तुम्ही काळजी करू नका. मी कशाला आहे. अरे तुम्हाला उदाहरण सांगू का साधं. आता सोलापूरला आंबेडकर साहेब होते, ते म्हणले देवेंद्र फडणवीस हे एक आहे. मला सांगा, इतके आम्ही जवळचे मित्र म्हणल्यावर जर एकामेकाच्या मुखी घेतो म्हणल्यावर इतक्या शादी येऊ का एकामेकाला देतो का. तिथून ते नांदेडलाच गेले फक्त आंबेडकर साहेब. ते म्हणले ह्यो माणूस शरद पवारचा आहे. तेवढ्या फट्ट्यात काय झालं, लातूरच्या नांदेडच्या तेवढ्याच फट्ट्यात असं काय झालं की मी लगेच भुजी झालो. माग तर म्हणायचे एकनाथ शिंदेचाच माणूस आहे मी. नंतर म्हणले राज ठाकरेचा. त्याला काहीच नाही सापडलं, म्हणले उद्धव ठाकरे दिसतोय. मग उद्धव ठाकरे नाही सापडला, ते म्हणले बहुतेक काँग्रेसचा हात दिसतो याच्या माग. अरे यांच्या लक्षातच आहे ना मी माणूस आहे मराठ्यांचा, माझा मालक फक्त मराठा आहे. मग मी जर त्यांचा असतो लोकांच्या गाडीत बसलो असतो. मला बसायला लोकांचीच गाडी. तुम्हाला खरं सांगू का, या राजधानी साताऱ्यात मी मागच्या वेळेस खोटं बोललो नव्हतं, आत्ताही नाही बोलत. जर मला ज्या गाड्यातल्या लोकांनी आणलं ते जर मनात घेतलं, याला इथं साताऱ्याला सोडून द्यायचं. तुम्हाला सांगतो मला अंतरवली जायला 1 रुपया सुद्धा नाही भाऊ. तुम्ही आहेत तो भाग नाही, समाजाचा भाग नाही, सत्य परिस्थिती सांगतो मी. कारण मी काही कमीतच नाही, माझी संपत्ती जेव मराठा समाज. आणि त्याच्यामुळे त्यांचं काही चला ना मायापाशी. त्यांना वाटतं हे फुटारा बी मॅनेज बी ना, हे फुटत बी नाही मॅनेज बी होत नाही, म्हणून माया मागा लागले. माया का थोडं काम लावलं का देंद्र पडत नाही, यासाठी मायाच मागा लावली. इतक्या केशी केल्यात ना. काल परवा दिवशी एक फोन आला, देवेंद्र फडणवीसांनी गेवराईच्या PSI ला सांगितलं तेवढेच जातीवादी मला वाटतं PSI. कशाला PSI साठी जात पाहिजे. आणि समजा आता तू त्याचा ऐकून 2 महिने करशील ना, त्याच्यानंतर जर आमची सत्ता आली तू किती फजित होईल. मग कशाला पाहिजे अधिकाऱ्याला जातात भीत काय पाहिजे त्याला. माया घराला तरी नोटीसच नेऊन चिटकायला लावली. आता काय यायची काय माहिती. माझ्याकडे त्या नोटीस इतक्या झाल्यात काय सांग, मला वाचा सुद्धा कटाळायला लागला. ते एसटीचं तिकीट काढल्यावरच खेळ झालाय. तिकीट एसटीचं 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये असं इतक्या झाल्यात. आता मी जाऊच का, इतक्या नोटीस झाल्या मी पोलीस स्टेशनला जाऊच का. मला सगळे पोलिस मिळून ना एकदाच उचलून द्या कोणत्या तरी एका जाग्यावर. इतकं कवा हिंडू मी. आणि त्या टायमाला आंदोलन, आता आंदोलन सुरू आहे म्हणून गाड्या माझ्याकडे देवेंद्र फडणवीस साहेब आंदोलन संपलं, गाडी घोडी नसन. मी एसटीनं कवा यूज केला, मी येत नसतो. त्याच्यामुळे एकदाच मला भरा अँब्युलन्स मध्ये काय त्यांनी सगळीकडे मिळून आणा एकदाच. कारण त्याच्यानंतर जर डावासला तुमचं आंदोलन बंद झाल्यावर ह्या केशी सगळ्या काढू, मी येत नसतो. आता गाड्या आहेत म्हणून जातो मी, नाही मला पोलिसलाच नाही यावं लागत. आणि सोडायला पोलिसाला यावं लागत. कारण आपल्या तो काहीच नाही, पैसा नाही, पाणी नाही, 7-12 नाही, काहीच नाही. जामीन करणारे सुद्धा कदरले साहेब मला. ते मध्ये तिथं जावं तर तिकीट आपल्याच पैशाने लावायचे. जामीनदार आपणच, 7-12 20 रुपये आपणच द्या. वरून याला यायची जायची खर्चीही द्या. परत वाटणे जेवायचा मला त्याला पुरी भाजी खाऊ बी घालायला लागली. म्हणजे जामीनदार सुद्धा मला कदारले. आणि मी इतका कट्टर निष्ठावान म्हणून सरकार बी मला कदारलं. कारण त्याला वाटतं याला आरक्षण द्या, नाही तर या आफत आपल्या टकोरावर बसली. याने आता 23 पाडलेत, ह्या वेळेस 113 आमदार 100% पाडणार म्हणजे पाडणार. मग कोणी पण येऊ द्या तुम्ही. 113चा आकडा आता झाला, 29 ला किती होईल माहित नाही. 113 राज्यातले आमदार पाडल्याशिवाय राहत नाहीत. कारण 113 मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व आहे मतदानाचं. कर म्हणा तुला काय करायचं ते. रॅलीला लोक येऊ देत नाही. तुमच्या इथला आमदार बोललेला ऐकायला मिळालं मला.
हा कोणतरी गाडी सांगत होतं मला काहीतरी म्हणलं म्हणजे आता काय म्हणलं पण मला उत्तर द्यायला मी ऐकलं नाही. कोणचं कुठं दिलंय आम्ही त्यांना सांगताना सांगितलं आणि आज मी सातारा राजधानीतून सांगतो आम्हाला आमचं आरक्षण द्या आमच्या मागण्या द्या. मला किंवा माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं पण तुम्ही जर नाही दिले तुम्हाला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही. काय पर्याय सांगा बरं. पर्यायच नाही. 1 वर्ष कुठं आंदोलन असतं का आणि इतक्या लाखाने लोक हे टेम्पो टिकून ठेवणं सोपं आहे का. किती कसरत करावी लागते. त्यातल्या त्यात मराठ्याचे पोर आहेत त्यांना सांभाळून देणं सांभाळून आणणं म्हणजे वाघाच्या कुस्तीत कुस्ती केल्यासारखं खेळ हो. मी एकदाच मुंबईत नेलेत मग काय फजित जाते मग मला माहिती. आणि आता पुन्हा कोणत्या गावात गेलं ते म्हणते एवढी बार मुंबईत चाल जायचं ठरलं जायचं का मनातून सांगा बरं सगळे. मग ते येतात मुंबईच्या बाहेर येणार ते नाही. मला जर यांनी असा त्रास दिला ना माया मराठ्याला आरक्षण नाही दिलं आणि असा जर त्रास दिला ना याच्या सभेला जाऊ नका त्याच्या रॅलीला जाऊ नका तर मी हे लढ मुंबईला नेत असतो. कारण तिथं बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत ते सोडावं लागते ना आपल्याला. तिथं बऱ्याच आमदाराचे प्रश्न आहेत ते विरोध करते त्यांचा प्रश्न त्यांच्या घरी जाऊन सोडावा लागेल आपल्याला. कशामुळे विरोध करतो ही प्रश्न सोडावा लागेल. त्याच्यामुळे काही एक अर्धा जातीवादातून मुलाखती घेतो त्यालाही प्रश्न एखादा विचारावा लागेल आपल्याला तिथंच. कारण आपल्याला मग नाविलाज आहे हे ऐकत नसतील तर. माझी फक्त तुम्हाला आता शेवटी एक विनंती माझ दम निघाला जास्तच कंबर दुखायले कारण तुम्ही लय संख्येने जमला मग दुखणं पळून गेलं. कोणाचं तुमच्या शेजारीचे राव इथले मी संयम धरलाय म्हणूनच मराठ्यांतले आंदोलन यशस्वी केले. नसता इतके लाखान लोक एखाद्याच्या मागे असते ना ती मला असं दांड घेऊन सांगतो आपटा. मी माझं स्वप्न आहे कारण या पवित्र नगरीतून खोटं बोलणे छत्रपती शिवरायाच्या पावन वर्षाने पावन झालेली भूमी. मला इथं काही बोलून नाही चालत काही बोलून नाही चालत. मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची माझ्या समाजाची मला ताकद वाढवायची या राज्याची पावर माझ्या मराठ्यांच्या हातात ठेवायची पण कोणाचं थेंबर रक्तही न सांडता. माझी फक्त या सातारा राजधानीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांना हात जोडून आणि तुमच्या पाय पडून विनंती फक्त तुम्ही आत्महत्या करू नका. आरक्षण मी मिळवून देतोय तुम्ही काळजी करू नका. फक्त आत्महत्या नकोय. तुम्ही आत्महत्या करू नका. काय होईल बरं. तुमचा जर नंबर हुकला तर 1 वर्ष वाया जाईल याच्यापेक्षा काय होईल. पण तुम्ही कायमचं जीवनातून संपायला लागलात हे तुमच्या लक्षात आहे. पुन्हा फाईट देऊ पुन्हा आरक्षण मिळेल. एक आपला चान्स हुकला हुकू द्या. पुढच्या वर्षी लढू. कायम संपवण्यापेक्षा आई बापा दुःखात सोडून जाण्यापेक्षा आपलं कुटुंब उघड्यावर सोडून जाण्यापेक्षा नाही आज मुलीची भरती झाली नाही मुलाचा नंबर लागला पुढच्या वर्षी लागल. मी हटत नाही ना आता. जवळपास 70% पेक्षा जास्त आरक्षण मिळून दिले. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी राहिली. 1 वर्ष तुम्हाला 1 वर्ष लढावं लागेल किंवा अभ्यास डबल करावा लागेल. करा. मरता कशामुळं मरता. मरून तुम्ही दिसणार नाही येत पुन्हा आणि आम्हाला जे तुमच्या अधिकारी बघायचं होतं ती अधिकारी पणही दिसणार नाही आम्हाला. तुम्ही पुन्हा लढा. व्यवसायाच्या माध्यमातून अर्धी पिढी उभा राहील. एकमेकाला मदत करायचं शिका. बाकीचे लोक एकमेकाला मदत करायला लागलेत म्हणून ते संपत नाहीयेत. आपण एकमेकाला मदत करत नाही म्हणून आपण रिवर्स यायला लागलो. आपल्यात राजकारणाची जी सवय लागली ती थोडी कमी करा आणि आपली जात कशी मोठी होईल यासाठी प्रयत्न करा.
मी स्वप्न घेऊन बाहेर पडलोय आता. करोडो मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण द्यायचं. आता शेवटी जाता जाता माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्यायचं. तुम्ही राजकारणी लोकांना आणि राजकीय पक्षाला आयुष्याचं दिलंय, तो आयुष्याचा करोडपती होऊन बसलाय, त्याचे मुलंही झाले, त्यालाही 10 पिढ्या सरणार नाही इतकं त्याच्या जवळ आहे. तुम्ही निवडून दिलंय म्हणून तो मंत्री झालाय, आमदार झालाय. तुमच्या लेकराच्या कार्यक्रमाला येऊ नको म्हणून तोच आमदार आणि मंत्री दबाव आणायला लागलाय. जिथं तुमच्या लेकराला आयुष्याचं मिळणार आहे, म्हणजे तुम्ही त्याला आयुष्याचं दिलं. आज तुमच्या लेकराला आयुष्याचं मिळायची वेळ आली तर ते तुमच्या लेकराला आयुष्याचं मिळून द्यायला विरोध करायला लागले. तुम्हाला कायमचं आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा. घरी बसून बघू नका. नसता तुमचे लेकर तुम्हाला माफ नाही करणार, पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ नाही करणार आणि पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत तुम्ही होऊ नका. आणि दुसरं सांगतो, 29 तारखेला सगळ्यांनी अंतरवालीला यायचं. सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी अंतरवालीला यायचं 29 तारखेला. आणि तिथं ठरवायचंय तुमच्या साक्षीनं पाडायची का उभा करायची. जो निर्णय होईल त्या निर्णयावर ताकदीनं काम करायचं. समजा शेवटचं सांगतो, आता मला दमच निघायना, जर उभा करायचं ठरलं, मराठ्यांनी 100% मतदान करायचं. किती राजकीय पक्षांनी पोलिसांनी दबाव आणला तरी मतदानाला जायचं. कारण ते त्या टायमाला पोलिस गावात लावते, गरीब माणसाला भे वाटतं पोलीस आले की, अजिबात भेजा नाही. हा, मतदानाला म्हातारे माणसं सुद्धा उचलून न्यायची. 100% मतदान म्हणजे म्हातारे माणसं. एक काम. दुसरं काम 100% मतदान करायचं. तिसरं काम, त्या टायमाला हे राजकारणी लोक एखादा बाबा नादी देत आणि त्याला म्हणते तीर्थयात्रेचा रूट काढ, त्याला ट्रॅव्हल देते त्या बाबाला. आणि आपल्या गरीबात अशी बातमी पसरी देत की देवदर्शनाला तीर्थक्षेत्राला चला. आपला समाज आहे भोळा, म्हाताऱ्या माणसाला वाटतं चला वा देवधर्म करून येऊ. ते 5-50 हजार आपलं मतदान भरून नेते तिकडं. तर आपण ठरलेलं आहे पड आपलं सीट. इतके चालवाज लोक आहे ते. त्या टायमाला तीर्थयात्रेला एकानी सुद्धा जायचं नाही. मतदान झालं मग तीर्थयात्रेला जा म्हणा, 5 वर्ष माघारी येऊ नको म्हणा, सगळे देवच करून ये, तवर हलायचं नाही. बोगस मतदान यांनी 10-20 हजार दुसऱ्या जिल्ह्यातले घातले, ते पुरे बाहेर काढायचे. आणि 5वं काम, फोनचा पूर्ण वापर 3 महिने एकमेकाला जाग करण्यासाठी करायचं. एकमेकाला जाग करायचं. एवढ्या वेळेस मुलासाठी जातीसाठी मतदान कर म्हणायचं. मुलं आणि जात मोठी झाली पाहिजे याच्यासाठी मतदान कर. आणि कोणी नाहीच ऐकलं त्याचे जावई सापडून ठेवा. सगळे जावईच नेऊन बसायचे त्याच्या पुढं, सासऱ्या पुढं जावई. कोणत्या पक्षात काम करत असू द्या, काम करणाऱ्याला सुद्धा काम नाही करून द्यायचं नाही. कारण जात मोठी करायची असली तर हे पाऊल आपल्याला उचलावं लागणार. आणि जर पाडायचं ठरलं मग ते लय सोपं आहे. ज्याला पाड म्हणलं त्याला खापाच मतदान आणायचं. ते पडच म्हणून समजायचं. जे काय ठरल ते. फक्त पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान आहे, ज्या ज्या वेळेस समाजासाठी बाहेर पडायची वेळ येईल एका ताकदीनं बाहेर पडा. समाज घेरलाय, समाजावर संकट उभा केलंय, मला उघडं पाडायचा प्रयत्न केला यांनी. सगळ्याकडून सगळे तुटून पडलेत. कारण मी गोरगरिबांना आरक्षण मागतोय म्हणून. मी काय चूक केली? मी माझ्या गरिबांचे पोरं मोठे होऊ नये हे स्वप्न बघू नये. गोरगरिबांनी केलेल्या कष्टाचं चीज व्हावं हे चूक आहे का? मी स्वप्न बघायचं नाही. शेतकरी मराठ्यांनी कष्ट करून पोरग किंवा पोरगी शिकवली ती अधिकारी व्हावी, आई बापाचं स्वप्न मी पूर्ण करायला लढू नये. एखादा एसटीचा ड्रायव्हर आहे,
ते रात्रंदिवस कष्ट करून मुलगा मुलगी शिकवतो, त्यांनी स्वप्न बघू नये अधिकारी होण्याचं. आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या शहरात जाऊन हमाल्या करायला लागले, त्यांनी स्वप्न बघायचं नाही अधिकारी बनण्याचं. पोरग आमच्या शिक्षकानं त्याचं पोरग अधिकारी बनण्याचं स्वप्न बघायचं नाही. आमच्या पोलिसांनी त्याचं बापानं त्याचं पोरग अधिकारी होण्याचं स्वप्न नाही बघायचं का? रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करायचं त्या शेतकरी बापानं स्वतःचा पोरगा अधिकारी बनणार आहे, त्या अधिकारी होण्याचं स्वप्न बघायचं नाही का? आताही लोकांच्या कंपनी पुढे शिपाई म्हणून काम करणारा माझ्या मराठ्याने त्याचं पोरगा अधिकारी होय स्वप्न बघायचं नाही का? फक्त राजकारण्याने स्वप्न बघायचं का ते आमदार झाला आणि त्याचं पोरगही आमदार झालं पाहिजे? आणि तुमचे स्वप्न पूर्ण करायला आम्ही काय ठेका घेतलेला नाही. या राजकारण्याची काय जागिरी नाही त्यांच्या बापाची. माझ्या मराठ्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी. या राज्यातल्या गरीब मराठ्यांनी रस्त्यावर या, घरात बसू नका. सगळ्या मराठ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी ही लढाई. विनाकारण कारण सांगून आणि बहाणे सांगून कार्यक्रमापासून लांब राहू नका. या लोकांना बोलायला सांग देऊ नका. हे लोक आपल्या समाजाला हिरवायला लागलेत, जातीवादी ठरवायला लागलेत. आपणच पाच शब्द आपल्यासाठी वापरले जाते. आपण सगळ्यांनी भानावर या, कारण जर जात संपली तर तुम्हाला आणि मला काहीच किंमत राहणार नाही. जर जात संपली तर माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं संपू देऊ नका. या हात जोडून तुम्हाला सांगतो, एक दिवस काम बंद ठेवा. तुम्ही एक दिवस काम बंद ठेवल्यानं तुमचं काही वाटोळ होणार नाही. आणि झालंच तर या समाजासाठी तुमचं वाटोळ एक दिवसासाठी होऊ द्या, पण रस्त्यावरती या. कोणी घरात बसून माझ्या बघू नका. पाऊस आला तरी पण बाहेर पडा आणि कडक ऊन असलं तरी बाहेर पडा, कारण आपण शेतकऱ्यांचे पोर आहेत. एवढी संधी आहे माय बापाओ आपल्या जातीला आणि आपल्या लेकराला मोठं करण्याची. माझा तर शब्द आहे तुम्हाला, आणि तुम्हाला मागही दिला होता. मी नाही हटत. सरकारने त्याचा बाप येऊ द्या तरी मी एक इंच सुद्धा माग हटत नाही. तुम्ही काळजी करू नका. आपला शब्द आहे तुम्हाला, जाऊ द्या, जीव गेला तरी एक चालत. आणि मी मरायची तयारी ठेवलेली. आता मरायची तयारी मी ठेवली, याला खेटायची पण तयारी ठेवलेली. यांच्या सगळ्या संकटाला सामोरं जायची माझी तयारी. पण देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, तुम्ही कितीही षडयंत्र करा, मनोज जरांगे सगळे षडयंत्र तोडल्याशिवाय तुमचे गप बसत नाही. आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. हे मराठ्यांना शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या निमित्तानं या ठिकाणी संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मार्गदर्शन संबोधन आपण सर्वांनी